गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण गेलो होतो नाईटला म्हणलं तर 5:30 वाजता आपली बुकिंग होती फर्स्ट, आणि 5:30च्या नंतर दोन बुकिंग होत्या अशा रिझर्वेशनच्या. नाईटला एअरपोर्टला ड्रॉप करायचं होतं. एवढी झोप येत होती असा विचार केला की उगाच नाईटला कामाला आलो. तरी पण धंदा झाला समजा 1000 रुपयाचा. 4 ट्रिप मारल्या, एक 300 रुपयाची आणि 2 चांगल्या होत्या. समजा 1000 रुपयाचा धंदा झाला आजचा. आणि 140 रुपयाची बुकिंग मारायला यार, का सांगू तुम्हाला. ते प्रीमियमची 140 रुपयाची बुकिंग, स्वतःलाच लाज वाटायली. पण आता काय, जशी मजबुरी आहे तसं करायलाच पाहिजे माणसाला. मजबुरी म्हणलं तर भाडंच ना गेले, काय करायचं. मेन म्हणलं तर टायमिंग चेंज व्हायला, पिकअप करायचं टायमिंग चेंज व्हायला. कधी पीक अवर्सचा टाइमच खतम व्हायला काय समजण्याच गेलं. किती वाजता चालू व्हायला, किती वाजता बंद व्हायला. संध्याकाळी तेच परेशानी, सकाळी तेच परेशानी. आणि त्याचे 1-2 तास झाले की 10 रुपये किलोमीटर द्यायला भाडं. तर ठीकच आहे. 1000 रुपयाचा धंदा झाला आपला. 12 वाजले ना, अजून 11च वाजले. 1000 रुपयाचा धंदा झाला. आणि संध्याकाळपर्यंत 1000 रुपयाचे होते. समजा 2000 रुपये झाले. लोक 4-4 हजार करतात. कसे करतात त्यांचं त्यांनाच माहीत. पण आपले 2000 व्हायला असं नाकी नऊ येतात. ट्रॅफिक तेवढं असते. ट्रॅफिक बघूनच असं वाटतं की गाडी सोडून पळून जावं. पण चालवायला लागते, बघायला लागते. पोटा पाण्याचा विषय कसा असतो पोटा पाण्याचा, त्याच्यामुळं काम करावंच लागतं. आपल्या मागे काय हाय नाही कोणाचं काय. खरंच बा, आपलं हाय प्रॉपर्टी कोणाची, त्याच्यामुळं ना आपलं जे धंदा आहे म्हणजे आपली लाईनच आहे पहिल्यापासून. ड्रायव्हिंगच लाईन आहे. यात पोर्टरमध्ये काय दिवस काढले, त्याच्यानंतर आता ओला उबरमध्ये काढले. सगळ्यात पहिले तर ओला उबरच चालवायचो. ज्यावेळेस इन्सेंटिव्ह चालू होतं त्यावेळेस थोडी मजा यायची चालवायला. पण त्यावेळेस असे होतं की आपलं नशीब नव्हतं की आपली स्वतःची गाडी होती. तरी मी लिजिंगची गाडी चालवली, असं नाही की नाही. ओलाची लिजिंगची गाडी होती. 900 रुपये रेंट द्यायचा. पण ते ॲडजस्ट व्हायचं, कारण ते किलोमीटर जेवढे किलोमीटर चालते त्याच्या हिशोबाने ते 3 रुपये किलोमीटर द्यायचे. म्हणजे रेंट निघून जायचं. 2000-2500चा धंदा व्हायचा, 3000चा धंदा व्हायचा तेव्हा. असं चालायचं. पण आता काय व्हायला समजण्याच गेलं. मेन मला तर रेट एवढे कमी झाले की इच्छाच नाही होत चालवायची. आता 140 रुपयाचं भाडं होतं. 5 किलोमीटरचं 140 रुपयाचं भाडं होतं. तर मला 130 रुपये की 129 रुपये, म्हणजे 140 रुपयाचं भाडं मारून. पहिली गोष्ट तर मारायलाच नाही पाहिजे एवढं कमीचं भाडं. पण आता काय, यायच्या रस्त्याला होतं. आता आपण असं बी तर खाली चाललो म्हणून मी बोलत चाललो 140 तर 140. काय करणार आता. पण एवढे दिवस वाईट कशामुळे आले काय समजत नाही. ते रॅपिडो चालवतात लोक. रॅपिडोचं तर एक बी भाडं भेटत नाही. असं वाजते गायब होते, वाजते गायब होते. म्हणजे ते कोणाला तिथे काही समजतच नाही रॅपिडो मला. तर ठीक आहे, आजचा आपला धंदा झाला 1000चा तसं बी मला तर.